या अध्यायामध्ये भगवान कर्मयोगाचं विशेषत्वानं वर्णन करतायत. कर्मयोग जिथं जिथं शब्द असेल तिथं तिथं तो नेहमी आपण लक्षात ठेवायचा की तो निष्काम कर्म म्हणजेच कर्मयोग असा त्याचा अर्थ आहे. मग भगवंतानी माग ज्ञानयोगाचा बी ज्ञानयोग, ज्याला आपण बुद्धियोग म्हणू, ज्याला सांख्ययोग पण म्हणू, असे तिन्ही एक अर्थाचे शब्द भगवंतानी माग सांख्ययोग, ज्ञानयोग, भक्तियोग या बुद्धियोग याचं वर्णन केलेलं आहे. आणि इथं भगवान म्हणतात की कर्मयोगाला महत्व देत आहेत. मग अर्जुनाला थोडासा प्रश्न पडतोय की प्रश्नही आणि थोडा आनंदी वाटतोय की भगवंत असं द्विअर्थी का बोलतायत, काढून पाडून का बोलतायत, मिक्स का बोलतायत, आणि आनंद का वाटतो. अर्जुनाला ही जी समोर कर्म आलं होतं ना, ते कर्म करायला नको वाटत होतं. आणि मग असं जर हे कर्म करणं जर चुकीचं असेल तर मग आपण ज्ञान मार्गाने, भक्ती मार्गाने जाऊया ना. हे समोर आलेलं जे कर्माचं संकट आहे ते आपल्याला टाळता येतंय का, आणि ह्या भगवंताच्याच उपदेशानं जर टाळता आलं तर बरं होईल असं अर्जुनाला वाटायला लागलं. म्हणून अर्जुनाने भगवंताला इथं प्रश्न केलेला आहे. आणि तो प्रश्न करत असताना असे प्रश्न का निर्माण होतात. कर्म समोर आहे आणि ती कर्म टाळायचं का बरं येतंय, त्याला टाळावं का वाटतं, तर त्याला थोडस एक चिंतन असं दिलेलं आहे की एकतर तुमची अशक्तता, म्हणजे तुम्हाला ते कर्म पूर्ण करणं शक्य नाही, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला ते कर्म नको वाटतंय. दुर्बलतेमुळेच मनुष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते. आपली जर कमकुवतपणा असेल, दुर्बलता असेल, मग त्यामुळं तो प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकत नाही. आणि मग त्याला असे काहीतरी मार्ग काढावेसे, काहीतरी पळवाट काढावीशी वाटते. तेव्हा तो प्रतिकूल परिस्थितीस सहन करू शकत नाही. तेव्हा तो अशा चांगुलपणाचा वेश घेतो आणि चांगुलपणाच्या रूपात वाईटपणाच येत असतो, परंतु असा एक चांगुलपणा दाखवतो. कसला चांगुलपणा. मग आता इथं अर्जुनाला तो मोह जागृत झालेला, आणि त्या मोहाच्या जागृत झाल्यामुळं त्याची वृत्ती युद्धापासून म्हणजे समोर आलेल्या कर्मापासून पलायन करून किंवा उपरती घेऊन ज्ञान मार्गाकडे वळली. कारण ज्ञानात युद्धासारखे घोर कर्म करावे लागत नाही. म्हणून अर्जुन म्हणतो की आपण मला घोर कर्मात का प्रवृत्त करत आहात. मग ज्ञानमार्गच चांगला आहे ना. हे कशामुळं, त्याला ते मोह निर्माण झालाय, त्याच्यामुळे त्यानं कर्मापासून परावर्त हो वाटतंय. आणि मग एक दुसरं कारण आहे दुर्बलता. मग दुर्बलतेचं आपल्यामध्ये कारण असल्यामुळं तो अशा या कर्म कशाला करावं, त्याच्यामध्ये पूर्ण मनुष्यहानी फार होते, वंशाचा नाश होईल, मग ते अनेक बरेच संकट येतील, अशा चांगुलपणाचा वेश घेण्याचा तो प्रयत्न करतो. आणि अशा चांगुलपणातून मोठा वाईटपणा कोणता येतो, तर तो कर्मापासून आपण पलायन केल्याचा वाईटपणा येतो. जी वाईट गोष्ट चांगल्या गोष्टीचा वेश पांघरून येते, तिचा त्याग करणे हे अत्यंत अवघड असते. या ठिकाणी अर्जुनातही हिंसेच्या त्यागाच्या स्वरूपात चांगुलपणाच्या वेशात कर्तव्य त्यागरूपी वाईटपणा चाललेला आहे. म्हणजे हिंसेचा त्याग करावा, ही जो चांगुलपणा त्याच्यामध्ये आलेला आहे, तो चांगुलपणाच्या पाठीमागं कर्तव्य त्यागरूपी वाईटपणा चाललेला आहे. मग अशा प्रकारे ही एवढ्या अर्जुनाच्या मनामध्ये असे भाव, एकतर दुर्बलतेचा भाव, दुसरा मोह जागृतीचा भाव, तिसरा उगीच आपण आपला चांगुलपणा दाखवावा अशा प्रकारचा काहीतरी दुबळेपणाचा भाव. आणि मग या भावनेतूनच अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय. आणि आज आपण आता थोडस सारांश रूपानंतर आपण या तिसऱ्या अध्यायाचं बरंच चिंतन केलेलं, आणि शेवटी पण नंतर करूया, परंतु श्लोक रूपानं थोडस आपण
या आपल्या तिसऱ्या अध्यायाचं चिंतन करणार आहोत. पहिलाच प्रश्न अर्जुनाचा आहे. अर्जुन वाच जायशी चत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसी केशव. सुवर्णाताई तुम्ही उपस्थित आहेत ना? श्लोकांचं पाठांतर करण्याची काही अडचण नाही ना? प्रशांतराव, सुवर्णाताई दोघांनाही श्लोक पाठ वाचता येतात ना? प्रशांतराव, हा ठीक, व्हेरी गुड. मग या प्रश्नात जायशी चत्कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. या श्लोकाचा शब्दशः अर्थ, हे जनार्दना, जर आपण कर्मापेक्षा बुद्धीला श्रेष्ठ मानत आहात तर मग हे केशवा मला घोर कर्म करण्यात का प्रवृत्त करत आहात. ज्यायशी चेत्कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, ज्यामध्ये तुम्हाला ज्ञान महत्वाचं वाटतो कर्मापेक्षा, तत्किम कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव, माझं कशाला नियोजन करता या घोर कर्मामध्ये. अशा प्रकारचा पहिलाच प्रश्न अर्जुनानं भगवंताला विचारलाय. आणि पुन्हा दुसरा प्रश्न असा विचारतोय, व्यामिश्रेणेव, दुसरा श्लोक, यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिम मोह येसीव मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमोप्नुयात. मग आता इथं अर्जुन विचारतायत की भगवंता हे असं आहे आणि मग तुम्ही मला असं घाडून पाडून का बोलता. या मिश्रेन वाक्येन, असे मिश्र द्विअर्थी तुमचे वाक्यांचा मला समजत नाहीत, तर यातून मला बोध करावा. अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकामध्ये मिश्रित अशा दुट्टप्पी वचनाने, भाषणाने माझ्या बुद्धीला मोहतशी करीत आहात, तरी ज्याच्या योगाने मी कल्याण पावेन ते तसे एकच निश्चयपूर्वक मला उपदेश करावा. श्रेयोहमपुण्यात निश्चित येन श्रेयेन तदैकम वद, तेच मला सांग अर्जुन देवा, त्याच्यामुळं आमचं कल्याण होऊ शकतं. हे पहा, आता पूर्वकालाच्या अभ्यासामध्ये भगवंतानी लोकांसाठी आणि इतरांसाठी सुद्धा दोन प्रकारचे मार्ग सांगितलेले. त्यामध्ये दोन मार्ग म्हणजे एक ज्ञानयोग आणि कर्मयोग. मग यामध्ये अर्जुनाने इथं स्पष्टच सांगितलं की देवा, मला आता एका असं द्वैर्थी किंवा मिक्स स्वरूपात नको, तर मला स्पष्ट सांगा की यापैकी कोणता मार्ग उत्तम आहे. यामध्ये आता भगवंतावर अर्जुनाची श्रद्धा तर होती, म्हणून तो ईव जो शब्द आलेला ना, ईव, तो 2 वेळेस आलेला आहे. तो म्हणजे त्याचा अर्थच असा आहे की आपण हे द्वैर्थी का बोलता मला. म्हणजे एखादा मनुष्य श्रद्धा एखाद्या गुरुवर, एखाद्या आई वडिलावर जास्त प्रेमळ श्रद्धा असते, त्यावेळी तो थोडा हक्कानं बोलतो की नाही, दोनदा विचारतो, दोनदा सांगतो. तशा प्रकारे ते ईव शब्द वापरण्याचा अर्थच आहे की अर्जुनाचा भगवंतावर असलेली अर्जुनाची मोठी श्रद्धा, आणि श्रद्धेमुळेच अर्जुन भगवंताचे वचन योग्य मानत आहे. त्या श्रद्धा असल्यामुळेच भगवंताचे वचन योग्य वाटतात, म्हणून दोनदा तो ईव शब्द अर्जुनाने उपयोगात आणलेला आहे. आणि श्रद्धा जिथं आहे तिथं त्याला निश्चित वाटतंय की माझी श्रद्धा आहे, हे जो मी ज्यांची सेवा करतो, जे माझे गुरु आहेत, ते माझं काही कधीही मला भ्रमात टाकणार नाही, ते माझं कल्याणच करतील. आणि भगवंताच्या या द्वैर्थी शब्दामध्ये सुद्धा
मला भ्रमित करण्याचा त्यांचा उद्देश वाटत नाही. आणि जर का आपल्या एखाद्या परमशिष्याचा, एखाद्या गुरुनं असा द्वैअर्थी शब्दात टाकून त्याला जर मोहात टाकलं, त्याला जर भ्रमात टाकलं, तर त्याचा मोह कुणी काढावा? जे श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यांनीच जर असं गडबडीत टाकलं तर मग तो जाईल कुठं? म्हणून अर्जुनाला असा माझा इष्ट देव मला भ्रमात टाकणार नाही. आणि ही जी परिस्थिती निर्माण झाली होती अर्जुनाची, ती अर्जुनाच्या मोहामुळे, अर्जुनाला त्या भगवंताचे हे द्वयार्थी शब्द वगैरे त्याच्या मोह झालेल्या बुद्धीमुळं त्याला समजत नव्हते. अशी जी पात्रता मोहाला समजून घेण्याची म्हणजे ती या मोहामुळेच अर्जुनाला आलेली होती. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तिसरा, आता तिसऱ्या श्लोकापासून भगवंत अर्जुनाला उत्तर द्यायला प्रारंभ करतायत. श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. इथं सांख्यानांग ते अनुस्वाराचं गंग कावर झाले? ज्ञानयोगेन सांख्यानां. सुवर्णताई, श्लोक आहे ना तुमच्या समोर? आहे. त्यामध्ये हे जे दुसरं चरण आहे, ज्ञानयोगेन सांख्यानांग कर्मयोगेन योगिनाम, तो जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराचं संख्यानांग असं का म्हटलं जातं? संख्यानाम किंवा संख्यानान किंवा संख्यान्याय असं का नाही म्हणत? हे आलंय 5 वाजता जो आलेला आहे तो य आहे ना. हॅलो, काय म्हणताय तुम्ही? अनुनासिक वर आलेला आहे सर. होतो आणि परत तुमचा आवाज तुटतोय. इथं हे त्या अनुसाराच्या पुढचं क आहे, ते क वर्गातला वर्ण कंठस्वर क ख ग घ गंग, म्हणून ते अनुस्वाराचा गंग झालेला. असू दे. मग आता इथं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, या लोकी म्हणजे या जगतामध्ये ज्ञान म्हणजे सांख्यांची आणि निष्ठा म्हणजे कर्मयोग्यांची अशी 2 प्रकारची निष्ठा मजकडून पूर्वी सांगितलेलीच आहे. म्हणजे एकंदरीत जगतामध्ये काही लोक हे बुद्धियोग, ज्ञानयोग, सांख्ययोगांच्या निष्ठेने चालतात आणि काही लोक योग, त्याला निष्काम कर्मयोग ही म्हटलेलं आहे. असं निष्काम कर्मयोग्यांचीही अशा 2 प्रकारची निष्ठा जगामध्ये आहे. मग आता इथं थोडस दिलेलं आहे की माणसाने ज्ञानमार्गी होण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानमार्गी हा वरच्या पातळीवरचा जीवन जगतो. ज्ञानमार्गी मनुष्य हा साधन चतुष्ट संपन्न असतो असे वेदात सांगितलेले आहे. साधन चतुष्ट संपन्न म्हणजे ज्याला विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आणि मुमुक्षत्व या 4 ज्ञानप्राप्तीच्या साधनाचा जो उपयोग करतो त्याला साधन चतुष्ट म्हटलेलं आहे. आणि तो थोडासा जिज्ञासू असतो. म्हणून ह्या जे ज्ञानमार्गी असतात ते ज्ञानमार्गी अशा वरच्या पातळीवर ज्ञान बुद्धीनं काम करतात आणि कर्मयोगी कर्माबद्दल निष्ठा, भगवंताबद्दल निष्ठा ठेवून ते कर्म भगवंताला कर्मफलाचा अर्पण करून अशा प्रकारे चालतात. अशा 2 प्रकारच्या व्यक्तींची निष्ठा या जगतामध्ये आहे लोकांची. मग यानंतर चौथा जो श्लोक आहे तो चौथा श्लोक
न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. मग आता यामध्ये परंतु कोणत्याही मार्गाने जा, कर्माच्या स्वरूपात त्याग करण्याची आवश्यकता नाही. कारण मनुष्य कर्माच्या न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही, तसेच त्याचा केवळ त्याग करण्यानेही भगवंत साक्षात्कार रूप सिद्धी मिळू शकत नाही. आता इथं भगवंताने थोडस स्पष्ट रूपाने सांगायला सुरुवात केलेली की कर्म किती महत्वाचं आहे आणि कर्म आपण सोडू जरी म्हटलं तरी सुटत नसतो. असे काही कर्म आहेत, ती कर्म आपण सोडूच शकत नाही. म्हणजे त्याला कर्म सोडून ज्ञानच फक्त प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल तर कर्म आपल्या जीवनामधून सुटू शकत नाही, असं भगवंताने हळूहळू स्पष्टपणे सांगायला प्रारंभ केलेला. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्मतेचीही अनुभव करत नाही आणि कर्माचा केवळ त्याग केल्यानेही त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. मग अशा स्थिती असताना जी अर्जुन जो प्रश्न विचारतो ना, मग कर्म त्याग केलं तर बरं नाही का, मग मी ज्ञानयोगी बुद्धियोगी राहिलं तर बरं नाही का. मग इथं भगवंत सांगतायत तू कर्म सोडू सोडू म्हणतोस ते कुठले कर्म सोडणार आहेस. तुला तर कर्म हे मानवी जीवन प्राप्त होण्याआधी कर्म वाढून ठेवलेलं असतं आणि म्हणून कर्म हे सोडू शकत नाही. आता जेव्हा साधक आपले कल्याण इच्छितो तेव्हा तो सांसारिक कर्माविषयी उद्विग्न होतो आणि त्यापासून अलिप्त होऊ इच्छितो. या कारणाने अर्जुनही कर्माविषयी उद्विग्न होऊन भगवंताला प्रश्न करतो की जर कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्ही साधनाचे तात्पर्य समतेशी आहे तर आपण कर्म करण्याविषयी का सांगत आहात. मला युद्धासारख्या घोर कर्मात का प्रवर्त करत आहात. परंतु भगवंतांनी दोन्ही प्रकारच्या साधनातून अर्जुनाला कर्म करण्याची आज्ञा दिलेली आहे. म्हणजे इथं जे सांगतात ना, न कर्मणा मनारंभान, जरी ज्ञानयोग उपयोगात आणायचा असेल किंवा कर्मयोग जरी उपयोगात आणायचा असेल तरी दोन्ही योगामध्ये कर्म करावाच लागतो आणि ती करण्याची आज्ञा दिलेली आहे. जसे आता बघा थोडे थोडे म्हणजे संदर्भही राहू द्या तुमच्याकडे. आपलं उत्तर लिहित असताना मागच्या श्लोकातले, मागच्या अध्यायाचे श्लोक किंवा आणखीन काही साधू संतांच्या अभंगाचे, ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचे जर आपण संदर्भ दिले तर आपल्या उत्तराला थोडस वजन, वेटेज, उत्तराची गुणवत्ता वाढते. आता जसं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात असं सांगितलंय की कर्मयोगात योगस्थ कुरु कर्माणि संगम तत्वा धनंजया. तू योगस्थ तर हो, म्हणजे कर्मयोगी तर कुरु कर्माणि, योगस्थ होऊन कर्म कर. हा श्लोक नंबर 48 अध्याय दुसरा. आणि त्याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 18 सांख्ययोग म्हणजे तिचं ज्ञान सांगितलं भगवंतानी. तस्मात युद्धस्व भारत, म्हणजे त्यामुळं तू युद्ध करायला उठ. मागचा संदर्भ घेतलाय आणि तू इथं म्हणतात युद्धही कर आणि इथं म्हणतात योगस्थो कुरु कर्माणि, म्हणजे कर्मयोगात ज्ञान घ्यावंच लागतं आणि ज्ञानयोगात कर्म करावंच लागतो. यावरून सिद्ध होते की भगवंताचा अभिप्राय कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याविषयी नाही तर कर्म करविण्यात आहे. मात्र कर्मामध्ये तो विषारी, आता हे लक्ष घ्या महत्वाचा विषय, कर्म तर करायचेच, करावंच लागतंय, कर्म सुटत नाहीत. कर्म पूर्णपणे आपल्याला आपल्या जन्मापासूनच आपल्यासोबत कर्म आहेत. आधी कर्म कोणते कोणते करायचेत आपल्याला, त्या कर्माची यादी निर्माण झाली आणि ही कर्म पूर्ण करणारा हा एक व्यंकट मुंडे नावाचा व्यक्ती, प्रशांत नावाचा व्यक्ती जन्मास येतोय.
त्याला ते कर्म पूर्ण करायचे, त्याची पूर्ण यादी आलेली आहे आणि मग आपला जन्म झालेला आहे. म्हणून या मात्र मग असे कर्म तर आपलं आधीच ठेवलेलं आहे. त्या कर्मामध्ये जी उगीच आपण विषारी अशंका, कामना, ममता, आसक्ती आहे ती चुकीची आहे. आणि मग भगवंत ती आसक्तींचा त्याग कर आणि मग कर्म, आसक्तीचा त्याग करून कर्म करण्याची आज्ञा भगवंत अर्जुनाला करतायत. कर्म कर चुकतच नाही, कर्म करायचंय, परंतु या सगळ्या विषारी गोष्टी सोडून कर्म करण्याची आज्ञा भगवंत अर्जुनाला इथं करतायत. आता पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये म्हणजे 5वा श्लोक, भगवंत प्राणी मात्रांची कर्माविषयक विशेषता सांगत आहेत. म्हणजे प्राणी मात्र म्हणजे आता सगळेच आले, मनुष्य, प्राणी, जगत, जीवन, ह्या सगळ्यात प्राणी मात्रांची कर्माविषयक विशेषता कशी आहे, विशेषता कशी आहे ते आता भगवंत त्या 5व्या श्लोकामध्ये सांगतात. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. किती महत्वाचा श्लोक आहे, किती महत्वाचा शब्द आहे बघा. नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण भी जातु तिष्ठत्य कर्मकृत, कर्म केल्या बगर एक सेकंदही राहू शकत नाही. कार्यते ह्यवश्य कर्म सर्व प्रकृती जैर्गुणेही. ते प्रकृतीपासूनच आलेत. कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्या विना राहू शकत नाही. कारण प्रकृतीलाच परवश, म्हणजे प्रकृती अनुरूपच, प्रकृतीला परवश होऊनच झालेल्या सर्व प्राण्याकडून प्रकृतीजन्य गुण कर्म करावीच लागतात. हे मानव, हे प्राणी मात्र या प्रकृतीच्या अनुसार निर्माण झालेले आहेत आणि म्हणून यांना प्रकृतीमध्ये जे कर्म आहेत ते करावेच लागतात. त्याच्यामधून त्याची सुटका नाही. काही वेळा काही सांगता येत नाही, अनेक वेळा असं कसं वागावं हे आपल्या हातात नसतं. माणूस परिस्थितीला फार लाचार होतो. हे बघा, आता कर्म कसं करणं हे आपल्याला अवश्य आहे. कर्म आपण कसं सोडू शकत नाही याचं थोडस उत्तर दिलेलं आहे की आपण बघतो आता आपल्याला दररोज खाणं पिणं आहे, झोपणं आहे, आपले दैनंदिन दिनचर्या आहे, आपल्या परिवाराचं पालन पोषण आहे, आपल्या मित्र कंपनी बरोबर राहणे, आपल्या समाजामध्ये सोसायटीमध्ये आपण राहतो, त्यांचे काही शेजार धर्माचे कर्म आहेत, मातृपितृ धर्म आहेत, पुत्र धर्म आहेत. ही कर्म कुठं चुकतात का? आपल्याला चुकणारच नाही. मला वाटतंय आपण मागे पण यावर चर्चा केलेली. संन्यास घेऊन फक्त एक लंगोटी लावून जरी गेला एखादी जंगलात, एखादे बाबा मला फार वैताग आला या समाजाचा, या संसाराचा, म्हणून एक लंगोटी लावून जरी गेला तरी तिथं त्यानं मोठा संसार थाटू शकतो. त्या एक लंगोटी आहे म्हणून महाराज आलेत म्हणून कुणी तर हे म्हणतोय ना, नाही मी काय घेत नाही, मला लंगोटी बस. मग हे म्हणताय महाराज तुम्हाला एकच लंगोटी कशाला, 2 लंगोटी तर घ्या ना. मग 2 लंगोटी ते कुणी तर गावातला मनुष्य त्याला आणून देतो. 2 लंगोटी आणून दिले की एक लंगोटी वाळवतो आणि एक लंगोटी वापरतो. ते एक लंगोटी वाळवतो, त्या एक लंगोटी कधी तर उंदीर त्या लंगोटीला कुरतडण्याचा प्रयत्न करतो. मग उंदर झाले म्हणून त्याच्या झोपडीमध्ये त्यानं मांजर पाळतो. लई इथं उंदर झालेत, त्या उंदराचं परिपालन ते मांजर त्यांना येऊ देणार नाही. मांजर पाळा, आता या मांजराला दूध कुठून देणार, मांजराचं खाऊ पिऊ कुठून घालणार. मग मांजराला आता दूध लागतंय, खायला प्यायला लागतंय म्हणून एक गाय पाळली त्यांनी. त्या संन्याशाने एक गाय पाळली. गायीचं दूध त्या मांजराला पाळायला लागला, मांजर त्या उंदराचा फाटसा का पाळायला लागला. आता गाय पाळी, गायची सेवा कोण पाळी, गाय पाळी म्हणून बाईला पाळायला सुरू केला. म्हणजे एकंदरीत पुन्हा संसार त्या जंगलामध्ये जाऊनच थाटायला लागला. असं कर्म हे कधीही चुकत नाही. मग दुसरं असं की परिस्थितीनुसार आपला हा प्रश्न आहे बरं का. एक भगवंत अर्जुनाने पुढे प्रश्न केलाय, भगवंता मला जरी करावं वाटत नाही तरी मग मी हे वाईट कर्म का करावं लागतात मला,
माझी इच्छा नाही कर्म करायची, तरी मला का कर्म करावे लागतात? त्याचं भगवंताने उत्तर दिलंय. पुढचा श्लोक आहे पुढे. आणि आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आहे. कर्म करावं लागत नाही म्हणजे कर्म करण्याची इच्छा नाही, मला हे असे वाईट कर्म नको वाटतात, तरी का माझ्या समोर येऊन हे कर्म उभे राहतात, असं अर्जुनही विचारतो. आणि आपल्या 5 मार्काचा प्रश्न आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आहे. त्या श्लोकच आहे, तो श्लोकानुसार आपण करू. परंतु परिस्थितीनुसार मनुष्य लाचार होतो आणि ते कर्म करावेच लागतात. एक हे बघा, एक संतांचं वचन आहे, न जावेची तेथेची लागे जावे. आता जाऊ वाटत नाही तरी पण जावं लागतंय. लहानपणी मुलांना शाळेत जावं वाटतं का? तरी पण जावंच लागतंय. एखाद्याला कुणाला भेटीगाठीला जायची आपली इच्छा नसते, परंतु समाज धर्म सांभाळण्यासाठी आपल्याला जावेच लागते. न जावेची तेथेची लागे जावे, न खावेची ते त्याची लागे खावे. जे खावं वाटत नाही ते कधी कधी खावं लागतंय. कुठं तर गेलो आपण, तिथं बसलोय, याच्यामध्ये गेलोय पाहुण्याच्या घरी, आता त्यांचं मन कशाला मोडावं किंवा त्यांना दुसरं कशाला करायला सांगावं म्हणून आपण खातो. किंवा औषध गोळ्या खावं वाटतंय का? पण तू व्याधी झाली तर औषध गोळ्या खावं लागतंय. मग न खावे त्याची लागे खावे, वदावेची ना त्याची लागे वदावे. काही गोष्टी बोला वाटत नाही, सांगा वाटत नाही, बोला वाटत नाही, तरी ते आपण उच्चार करावा लागतो. म्हणजे कर्म कसे आपल्याला परिस्थिती बरोबर लाचार होऊन करावेच लागतात. अनेक वेळा कसे वागावे हे आपल्या हातात नसतं. वदावेची ना त्याची लागे वदावे, स्वभावेची निर्माण केलेची देणे. म्हणून हे जे सगळं कर्माचं देणं आहे ना, ते आपल्या प्रारब्ध स्वभावानुसार आलेलं आहे. त्याच्यात आपण बदल करू शकत नाही, म्हणून कर्म सोडू शकत नाही बाबा. फक्त त्या कर्माला हे विष मध्ये न कालवता कर. कोणते कोणते विषारी विषय सांगितलेले आहेत? अंश कामना म्हणजे आकांक्षा, कामना, ममता आणि आसक्ती, याचा त्याग करून कर्म करा. कर्म तर नक्कीच करावं लागतात. मग आता हे कर्म असे करण्यासाठी काय करावं लागतंय? तर माणसांची बुद्धी भगवंतापाशी स्थिर राहील तरच कर्मयोग साधेल, नाहीतर साधणार नाही. कर्मयोगी आहे ना, योग म्हणजे भगवंताशी जोडणारा. जे कर्म भगवंताशी जोडते, भगवंताकडे नेते, तो कर्मयोग होय. जोपर्यंत मी भगवंताशी जोडलेला नाही, माझ्या कर्माचा संबंध मी ईश्वराशी जोडलेला नाही, तोपर्यंत समाधान नाही. भगवंताची आपला बरोबर सहवास झाला म्हणजे जपलं. आपण समरोज झालो की त्या कर्माला ते दिव्य पण येते, तेच कर्म निराळे राहते. ज्या माणसांचं समाजकार्य भगवंतानी अधिष्ठान, ज्या माणसाचे समाजकार्य भगवंताच्या अधिष्ठानाविना होतं, त्याचा शेवटी ब्रह्मनिराश होतो. म्हणजे भगवंताला समोर ठेवून, भगवंत सन्मुख होऊन भगवंतालाच आपले कर्म समर्पण करून केले तर तो कर्मयोग होतो. आणि योग म्हणजे भगवंताशी जोडून राहणे. आणि समाजातलं कार्य सुद्धा भगवंताला अधिष्ठान मानूनच करावं. ते कर्म केलं तर आपल्या जीवनामध्ये ब्रह्मनिराश होत नाही. म्हणून 5व्या श्लोकामध्ये कर्म कुठलंही कधीही चुकत नाही, मात्र ते भगवंताला स्मरून करावं, भगवंताचा होऊन करावं. मग आता यावरही अर्जुनाला शंका आली की एक क्षणभर सुद्धा जर मी कर्माविना राहू शकत नाही, ते कुठल्याही परिस्थितीत सारखं कर्म करावेच लागतात, तर मग मनुष्य इंद्रियांच्या क्रियांना हट्टाने रोखू शकतो का? आता पुढचा प्रश्न अर्जुन विचारतोय की भगवंता, जर असं आपल्याला परिस्थितीनुसार कर्म करावं लागत असेल तर मग मनुष्य हा इंद्रियांच्या क्रियांना हट्टाने रोखून सुद्धा आपल्या अक्रिया मानू शकतो, आपण अक्रिय मानू शकतो, त्याचे समाधान करण्यासाठी हा
6वा श्लोक आहे. मग अर्जुन काय विचारतोय की भगवंता, मी माझ्या इंद्रियावर नियंत्रण करतो, मी हट्टानं माझ्या इंद्रियाला काबूत ठेवतो, आणि मग असं जर केलो तर मला माझं काम किंवा माझी परिस्थिती अक्रिय म्हणून होईल का? मी ज्ञान मार्गाने जाऊ शकेन का? असा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे 6व्या श्लोकामध्ये. कर्म इंद्रियानी संयम्य ये असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. भगवंत इथं उत्तर कसं छान देत आहेत बघा. कर्म इंद्रियानी संयम्य ये असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अरे बाबा, तू इंद्रियानं काम बंद करशील, इंद्रियाला तू नियंत्रण ठेवशील, पण तू मनामध्ये त्या कर्माची आसक्ती त्याला कसं ठेवशील? जे कर्म इंद्रियांना संपूर्ण इंद्रियांना हट्टाने रोखून मनाने इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करतात, तो मूढ बुद्धी असणारा मनुष्य मिथ्याचारी म्हणजे मिथ्या आचरण करणारा असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यासारखा तर चोर, मिथ्या चोर, आणि त्याच्यासारखा तर विमूढ कोणी नाही, जो वरवर म्हणतो मी कर्म करणार नाही, मला हे नको, मला ती करत नाही, आणि मधून मात्र सगळ्या विषयाबद्दल कामना, इच्छा, आकांक्षा अशा ठेवतो. त्याच्यासारखा तर मूढ आणि मिथ्याचार, लाचार कोणी पण नाही असा हा. म्हणून इंद्रियांना अडवून किंवा इंद्रियांना दाबून ठेवून उपयोग नाही, तर मनावर नियंत्रण, मनामधून निर्लोभ होणं महत्वाचं आहे. म्हणजे याला मूढबुद्धी म्हणतात हे तर आपण बघितलंय, परंतु इंद्रियांच्या भोगाचे मनातून चिंतन करणारा चिंतन करीत असतो तो महान दांभिक मिथ्याचारी म्हटलेलं आहे त्याला. आणि आता मग ह्याची स्थिती काय येते? सांसारिक भोगांना बाहेरून भोगले जाऊ शकते, आणि मनानेही बाहेरून भोग भोगणे आणि मनाने त्यांच्या चिंतनाचा रस घेणे दोन्हीत कोणताही फरक नाही. बाहेरून आसक्तीपूर्वक भोग भोगल्याने जसा संस्कार पडतो, तसाच संस्कार मनाने भोगाच्या चिंतनाचा रस घेण्याने पडतो. म्हणजे जे बाहेरून इंद्रियानं कर्म करून जे काही संस्कार होणार आहेत, तेच संस्कार मनाने जरी भोग घेण्याचं चिंतन करत राहिला तरी तोच संस्कार पडतो. भोगाचे स्मरण झाल्यावर त्याच्या स्मरणाने रस घेतात तर कित्येक वर्षे गेले तरीही, म्हणजे भोगाचे स्मरण झाल्यावर त्याच्या स्मरणाने रस घेतात तर कित्येक वर्षे गेले तरीही ते भोग जसेच्या तसे कायम राहतात. शरीर भोगापेक्षाही मनाच्या भोगांचे चिंतनाने सुख घेण्याने विशेष हानी होते. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर हातानं कुठले कर्मात न करणे त्याच्यापेक्षा मनानं आतून त्या चिंतनाच्या भोगाविषयी चिंतन करणे ही जास्त वाईट आहे. आणि त्याचा जो आघात आहे, त्याचा जो आपल्या जीवनावर पगडा आहे, तो बरेच दिवस चालतो, आणि ते जे भोगाविषयीची जी कामना आहे ती फार दिवस आपल्या मनाला खिळून राहते. म्हणून हा शरीरापेक्षाही मनाने भोगाच्या चिंतनाचे सुख करणे हे जास्त हानिकारक आहे. यामुळं आता म्हणजे हा जो 6व्या श्लोकामध्ये आपण इंद्रियांचा हट्ट करणं योग्य नाही, कारण मनामधून हट्ट तो काढावा लागतो असं भगवंताने सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, आता थोडस जर म्हणजे एक सारांश रूपाने बघितलं तर 4था श्लोक भगवंतानी कर्मयोग आणि सांख्य म्हणजे हा बुद्धी ज्ञान योग दृष्टीने कर्माचा त्याग अनावश्यक दाखविला.
म्हणजे कर्म आणि ज्ञान योगाच्या माध्यमातून कर्म हे त्याचा त्याग करू शकत नाही, हे 4थ्या श्लोकामध्ये वर्णन झालेलं आहे. 5व्या श्लोकामध्ये कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठेत कर्मकृत, या 5व्या श्लोकामध्ये क्षणभर सुद्धा कर्माविना राहू शकत नाही. तर 6व्या श्लोकात आता आपण बघितलं, हट्टाने इंद्रियांना क्रिया रोखून आपल्या क्रियारहित समजणाऱ्यांचे आचरण दांभिक म्हटले आहे. तो दांभिक आहे. आणि हे पण प्रश्न आहेत, 5-5 मार्काचा एक एक प्रश्न आहे आपल्याला. म्हणजे 4 श्लोक, कुठलेही 2 श्लोक लिहा, 2 श्लोकाचं वर्णन लिहा, असाही प्रश्न आहे आपल्याला. तर असे जे सोपे सोपे प्रश्न आहेत, हे म्हणजे सोपे सोपे श्लोक, हे नाही कश न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते नच संन्यासनादेवम सिद्धीम समधिगच्छति. म्हणजे 4था श्लोक, 5व्या श्लोकामध्ये क्षणभरही राहू शकत नाही, नाही कश्चित क्षणमपि, असे काही श्लोक आणि त्याचे उत्तर, त्याचा पूर्णपणे अर्थ आपण थोडासा पाठांतर करून ठेवला तर आपल्याला ही जो प्रश्न आहे एक, की कुठल्याही 2 श्लोकाचं वर्णन करा, तर ते आपल्याला सोपं जाणार आहे या श्लोकाचं पाठांतर केलं तर. मग 6व्या श्लोकामध्ये हट्टानं आपण इंद्रियांना थपवू शकत नाही आणि मनानं आचरण करणारा तो दांभिक. यावरून हे सिद्ध झालं की कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याने, कर्माचा स्वरूपाने त्याग करण्याने तो त्याग वास्तविक त्याग होत नाही. म्हणून आता जो 7वा श्लोक आहे त्यामध्ये भगवंताने वास्तविक त्यागाचा परिचय दिलेला आहे. आता इथपर्यंत आपण बघितलं की अर्जुनाचे प्रश्न होते, मी माझ्या इंद्रियावर नियंत्रण करतो, हट्टानं माझ्या इंद्रियांना दाबून ठेवतो, मग हे काही वास्तविक त्याग नाही. तर आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये वास्तविक त्याग कशाला म्हणायचं, ते त्यागाचं वर्णन करतायत या 7व्या श्लोकामध्ये. यस्तिव इंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्म इंद्रिय कर्मयोगम असक्तस विशिष्यते. परंतु अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियावर नियंत्रण करून आसक्ती रहित होऊन निष्काम भावनेने कर्म इंद्रियाद्वारा समस्त इंद्रियाद्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ आहे. आता इथं वास्तविक त्याग कशाला म्हटलेलं आहे, की मनानं इंद्रियावर नियंत्रण करावं आणि मनाला आसक्ती रहित म्हणजे निष्काम भाव ठेवावा मनामध्ये, आणि मग आपल्या कर्म इंद्रियद्वारा कर्माचं आचरण करावं. करा कर्माचं आचरण, परंतु आसक्ती रहित निष्काम भावनेनं इंद्रियावर नियंत्रण ठेवून जे कर्म करू ते कर्मयोगम असक्तस विशेषते, ते कर्म विशेष आहे. आणि आपण बघतोय की मानवाच्या, आपण पण अभ्यास करतोय, आपण पण शिक्षण घेतोय, तसं मनुष्य जीवनामध्ये, मनुष्य संस्कृतीमध्ये शिक्षणाला फार महत्व आहे. कारण त्याच्या या शिक्षणाच्या माध्यमातून, या काही अभ्यास आणि बोधाच्या माध्यमातून त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. आपण रोज गीतार्थाचा भाग वाचतो, तर त्याचा परिणाम आपल्या आतमध्ये झाला पाहिजे. स्वभावात बदल कठीण आहे पण अशक्य नाही. म्हणजे हा जो मनामध्ये बदल करणं आहे तो थोडा कठीण आहे, परंतु अशक्य नाही. त्याला वारंवार अभ्यासेनं तू कोणतेही जे म्हटलेलं आहे की तू अभ्यासानं मनावर नियंत्रण करू शकतोस. आणि माणसाची रचना 3 गोष्टींची आहे. एक आहे माणसाचं मन, दुसरं परमात्म स्वरूप त्याच्यात आहे, दुसरं परमात्म स्वरूप त्याच्यात आहे, आणि तिसरं व्यवहार आहे. असे 3
गोष्टी मानवी आपल्या व्यवहारात जीवनामध्ये आहेत. एक आहे मानवाचं मन, दुसरं आहे मी स्वतः परमात्म स्वरूप आहे, माझ्यात परमात्म स्वरूप स्थित आहे, आणि तिसरा आपला दैनंदिन व्यवहार. मग मनाचं काय आहे, तर ध्येय आहे. मनाचे काय आहे, तर ध्येय आहे ते व्यवस्थित ठरलं पाहिजे. मी कशा करता आहे हे स्वच्छ ठरलं पाहिजे. आता आपला संबंध संताशीच आहे. अंतरी दृढ होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे ठरलं पाहिजे की मी कशा करता आहे, तर मी आता भगवंता करताच आहे. नाम घेताना असं वाटलं पाहिजे की काही अडचण नाही, किंबहुना सर्व मग अशा प्रकारे आपल्या आपण कोण आहोत, आपल्यापाशी काय काय स्थिती आहे याचं आपण ज्ञान झालं की मग आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो, आणि त्या माध्यमातून आपण इंद्रियावर नियंत्रण प्राप्त करू शकतो. आणि मन आणि इंद्रियावर नियंत्रण प्राप्त करून केलेलं आपल्या इंद्रियामार्फत कार्य हेच विशेष आहे. अशा प्रकारे भगवंतानी या 7व्या श्लोकात सांगितलेलं. आता 8व्या श्लोकामध्ये हे पहा, स्वतःच्या कल्याणाची इच्छा असावी, स्वभावता उदारता असावी, आणि अंतःकरणात करुणा असावी. अर्थात दुसऱ्याच्या सुखाने सुखी प्रसन्न होणे आणि दुःखाने दुःखी व्हावे, या 3 गोष्टी झाल्यास मनुष्य कर्मयोगाचा अधिकारी होतो. कोणत्या? एक तर स्वतःच्या कल्याणाची इच्छा असावी, दुसरं स्वभावात उदारता असावी, आणि अंतःकरणामध्ये करुणा असावी. अर्थात दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे, या 3 गोष्टी झाल्या म्हणजे आपलं कर्म हा कर्मयोग होतो. ते आसक्तीरहित कर्म होऊ शकतो, आणि त्यालाच कर्मयोगाचा अधिकारी म्हटलेला आहे. तोच कर्मयोग सुगमतेने पार पाडू शकतो. आता कर्म आणि योग हे जे विषय आहे, 2 शब्द आहेत ना, कर्म आणि योग. आता यामध्ये कर्म एक शब्द आणि दुसरा योग शब्द. तर या कर्म या शब्दाचा म्हणजे थोडस संबंध येतो कर्तव्याचा आणि त्या कर्माचा, हा एक विभाग. आणि दुसरा विभाग जो आहे योग, हा एक विभाग. याचा प्राप्त वस्तू सामर्थ्याने योग्यतेचा सदुपयोग करणे आणि व्यक्तीची सेवा करणे हे कर्तव्य झाले. आणि कर्तव्य पालन केल्याने संसाराशी मानलेल्या संयोगाचा योग होतो, हा योग आहे. म्हणजे अगोदर ही जी आपली जी काही क्षमता आहे, आपण ज्या तिथं पदावर आहोत, आपण ज्या समाजात आपल्या परिवारात आपली जी पात्रता आहे, त्यानुसार कर्तव्य कर्म करणे, ते पण सदउपयोगी कर्म करणे, ही झालं एक कर्तव्याचा भाग. आणि मग कर्तव्याचं पालन केल्याने संसाराशी मानलेल्या संयोगाचा योग होतो, हा योग झाला. म्हणजे आता काय, ही इथं शब्द थोडासा कसा येतो बघा, संयोगाचा योग. ही जी जड संसार आहे ना, त्या आपण करता त्या संसाराशी जोडून नाही राहायला पाहिजे, त्याचा योग व्हावा, आणि तो योग होणे म्हणजेच योग. तर या दृष्टीनं कर्मयोग, कर्म करा परंतु त्याच्याशी संयोग बांधून राहू नका. त्या समाजाशी, त्या लोकांशी संयोग ठेवून, म्हणजे ते जड आहेत म्हणून नको. कर्तव्याचा संबंध संसाराशी आहे आणि योगाचा संबंध परमात्म्याशी आहे. आता कर्तव्य करून संसाराशी जोडून राहिलो तर ते पारिवारिक संसारिक होऊन जाल, आणि कर्तव्य करून त्याचा जर योग केला तर ते परमात्म्याशी जोडलं जाईल. एक अर्धा मिनिट घेतो मी.
असं हा निष्काम भावनेने केलेले कर्म करणाऱ्या मनुष्याला श्रेष्ठ म्हटलं जातं. म्हणून भगवंत अर्जुनाला कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. तो 8वा श्लोक. नियतं कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. हे बघा, शरीर यात्रा पिचते, त्या कर्मावर तर शरीराचं जीवननिर्वाह आहे. तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म कर. नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. कारण अकर्म, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तेच कर्म न करण्याने तुझ्या शरीर निर्वाह ही सिद्ध होणार नाही. एखाद्यानं बसला, मी काहीच करणार नाही, मला काहीच करायचं नाही, मी उग बसतो, तर शरीर निर्वाह कसं करेल? कसं शरीर निर्वाह त्याचा कसा भागेल? म्हणून शास्त्रविधीनं नियत केलेले कर्तव्य कर्म कर. कारण कर्तव्य कर्म करण्यापेक्षा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ आहे. कारण आपलं जीवन निर्वाह, आपला परिवार, आपला संसार, आपला व्यापार त्या कर्मावर तर आहे. आणि कर्म एक क्षणही आपण क्षणमपीही सोडू शकत नाही, हेही चिंतन आलेलं आहे. इथं भगवान म्हणतायत की तुझ्या वाट्याला आलेले कर्म तू मनापासून कर. अनुक्रमाधारे म्हणजे तुझ्या वाट्याला आलेले जे ते कर्म आहे ते कर्म करायचं. अगदी व्यवहारापासून तर ते अतिशय मनापासून करायला पाहिजे. मग काही असो, तुम्ही व्यापारी असा, तुमच्या वर्ण आश्रम धर्माप्रमाणे तुम्हाला जे कर्म कर्तव्य आहे, शेतकऱ्यांनी शेती करावी, क्षुद्रांनी परिचर्यात्मक कार्य करावं, ब्राह्मणांनी ब्रह्मनिष्ठ कार्य करावं, क्षत्रियांनी समाजाचं पालन करावं, वैश्यानी व्यापार करावा. फक्त त्याच्यामध्ये ते विषाक्त म्हणलो ना, ते मिसळायचं नाही. अगदी व्यवहारापासून तर ते अतिशय मनापासून करायला पाहिजे. आपला सगळा जीव ओतून कर्म केले पाहिजे. प्रपंचातल्या कर्माची सवय भगवंताकडे प्रपंचातल्या कर्माची सवय भगवंताकडे उपयोगी पडते. आपल्या वाट्याला आलेले कर्म मनापासून केलं तर तेच मोक्षाला कारण ठरतं. आता इथं बघा, दोघही अति महत्वाचा एक विषय येतोय. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ज्याला संसार नीट करता येतो त्यालाच परमार्थही नीट करता येतो. ज्याला आपला प्रपंच व्यवस्थित करता येतो त्यालाच परमार्थ नीट करता येतो. मग ही कर्म मनापासून निष्ठेने निष्कर्म भावनेने करण्याची आदत बनली आपली, की तीच आदत आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी उपयोगी पडते. आपल्या वाट्याला आलेलं कर्म मनापासून केलं आणि हीच ईश्वर सेवा आहे. हीच ईश्वर सेवा, हीच परमार्थ सेवा, तीच आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते, तीच मोक्षाला कारणीभूत. हे पहा, आता जो 9वा श्लोक आहे, त्या 9व्या श्लोकामध्ये भगवंतानी
या 9व्या श्लोकामध्ये आता कर्म केल्यानं मनुष्य बंधनात पडतो किंवा आता कर्म केल्याशिवाय आपला उदरनिर्वाह सुद्धा होऊ शकत नाही. शरीर निर्वाह हे आपल्या कामावरच कर्तव्यावरच अवलंबून आहे. आणि मग हे आतापर्यंत चर्चा झाली. यावरून सिद्ध असं झालंय की कर्म करणे हे तर अत्यंत आवश्यक आहे. परंतु कर्म करण्याने तर मनुष्य बंधनात पडतो. कर्मणाम बंधते जंतु. तर मग मनुष्याने कर्मबंधनातून सुटण्यासाठी काय केले पाहिजे हे पुढील श्लोकात भगवंताने आता या 9व्या श्लोकात सांगितलेलं आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकै कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचरः. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचरः. यज्ञासाठी कर्तव्य पालन यासाठी केलेल्या जाणाऱ्या, आता हा पण एक विषय यज्ञाचा इथं आहे. ते यज्ञ कोणते, कशा प्रकारचे, त्या यज्ञ केल्याने काय काय होतं, त्या सर्वांची याच्यावर एक आपला प्रश्न आहे. यज्ञ म्हणजे काय, कोणते यज्ञ सांगितलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पडाय. तर त्या यज्ञाचा विषय आता इथून सुरू होत आहे. यज्ञासाठी म्हणजे कर्तव्य पालन करण्याला सुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञासाठी केल्या जाणाऱ्या कर्तव्या व्यतिरिक्त अन्यत्र आपल्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मात व्यस्त झालेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. म्हणून हे कुंती नंदना, तू आसक्ती रहित होऊन त्या यज्ञासाठी कर्तव्य कर्म कर. म्हणजे यज्ञासाठी आता जी यज्ञ जी आहेत ती यज्ञ वेगळ्या स्तरावरचे यज्ञ आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन येत आहे. मग इथं बंधना भगवंत काय सांगतायत की अर्जुना, तू बंधनात पडणार नाहीस. वेळ झाली का? तू बंधनात पडणार नाहीस. कोणत्या? तर जी नियत कर्म आहेत, ठरवून दिलेले कर्म आहेत, आसक्ती रहित जर ते केले तर तू कुठल्याही बंधनात पडणार नाहीस आणि बंधनात राहणार नाहीस. तुला या कर्मबंधनातून मुक्ती येऊ शकते. अशा प्रकारे भगवंतानी अर्जुनाला त्याचे जे छोटे छोटे प्रश्न निर्माण होत आहेत कर्म आणि ज्ञानाविषयीचे, त्याच्यातून कशा प्रकारे सुटायचं आणि त्याच्यातून कशा प्रकारे बंधन रहित व्हायचं याचं चिंतन केलेलं. आपण इथंच 9व्या श्लोकाचा अभ्यास करून थांबणार आहोत. पुढचे वर्गही दिसतात, 5 मिनिट पुढे गेले. सर्वांनी इथं